सगळ्यांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर मैदानात येतोय. आणि मथुर मैदानात येतोय म्हटल्यानंतर आपण मैदानासाठी चाललोय. मैदान हे विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर मथुर 3 फेऱ्याच्या मैदानासाठी सज्ज झालाय आणि आता तो आज 3 फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे. तुमच्या पुढे प्रश्न असेल, आज मथुर पळणार आहे म्हटल्यानंतर मथुरचा पायरा कोणासोबत? तर मथुरचा पायरा ज्यानं मुंबई गाजवली मथुर सोबत, आणि मथुर सोबत मुंबईमध्ये 2 शर्यती केल्या, दोन्ही शर्यतीमध्ये त्यानं विजय संपादित केला असा आपला आवडता, आत्ताच नुकताच दुसरा झालेला सुंदर यासोबत होणार आहे. सुंदर आणि मथुर ही गाडी खूप छान पळते, कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आपण वरदान आणि मेहबूबचा पराभव केला होता त्याच वेळेस कळलं होतं की कशा पद्धतीने गाडीला स्पीड लागते. त्याच्यामुळं ही गाडी पळवण्याचा निर्णय आमचे मित्र सहकारी शुभम पाटील, वैभव कदम, त्याचबरोबर समीर भैया नेर, त्याचबरोबर मथुरचे जे काही सहकारी आहेत या सगळ्यांनी केला आणि आज अखेर गाडी पळवण्याचा निर्णय झाला. त्याच्यामुळं आपण सगळे विंगला चाललो आहोत, कारण विंग कराड या ठिकाणी आजचं मैदान आहे. सासवडला पण जाणार होतो, पण काय झालं, सासवडला पल्ला थोडासा कमी आहे आणि थोडीशी ही गाडी पल्ल्याला जास्त पळते असं सगळ्यांचं मत झालं आणि म्हणूनच आपण खऱ्या अर्थानं आज मैदानाला चाललो आहोत. बऱ्याच प्रश्न आहेत, सर बिनजोडला परत कधी येणार? तर बिनजोडला मथुर परत येणार आहे सुंदर, आणि हीच मथुर हीच गाडी मुंबईत सुद्धा पळणार आहे. नंतर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक राहुलभाई पाटील अडवली कल्याण काही कारणास्तव अडचणीत आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं 1 तारखेपर्यंत कोणतीही बिनजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळं सर्जा असेल, सुंदर असेल किंवा मथुर असेल तुम्हाला मुंबईत पळताना आता दिसत नाही आहेत. मात्र 1 तारखेनंतरनं मुंबईमध्ये मथुर, सर्जा, सुंदर तुम्हाला पळताना दिसतील. त्याचबरोबर आमचे मित्र सहकारी शुभम पाटील यांच्या घरी सुद्धा काही कार्यक्रम आहेत. त्यांच्या बहिणीचं लग्न आहे 29 तारखेला, त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं 1 तारखेपर्यंत आम्ही सगळ्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सर्जाचं नियोजन काय? तर सर्जा उद्या मुळशीला येणार आहे. मुळशीला उद्या मैदान आहे, त्या मुळशीच्या मैदानात सर्जा येणार आहे. त्याच्यामुळं उद्या सर्जा आणि बक्कासूर पुन्हा एकदा तुम्हाला गटातच लढत दिसेल, कारण उद्या बक्कासूरचा पायरा आहे माझ्या माहितीनुसार मानगरच्या वादळसोबत आहे, आणि आपल्या सर्जाचा पायरा उद्या सांगतो, उद्या कळेल मैदानात आल्यानंतर. त्याच्यामुळे उद्या पुन्हा एकदा गटात गाडी तुम्हाला दिसेल. मजा म्हणून करतो आपण, एक आनंद, लोकांना आनंद मिळावा, चांगल्या पद्धतीच्या शर्यती पाहायला मिळाव्यात म्हणून उद्या सुद्धा सुंदर अशी तुम्हाला शर्यत पाहायला मिळेल. त्याच्यामुळं उद्या सर्जा, बक्कासूर तुम्हाला मुळशीत पाहायला मिळतील. मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्न यशस्वी होईल नाही होईल माहीत नाही, मात्र स्वप्नांचा पाठलाग करणं मला आवडतं आणि जोपर्यंत मी स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या स्वप्नांचा पाठलाग नक्की करणार. हार जीत ह्या खेळाच्या बाजू आहेत. लोकांनी मला काही का म्हणा ना की बाबा सर मुद्दाम करतायत, मुद्दाम गटात गाडी झुकतात, पण मजा त्यातच आहे. गटातच खेळण्यात मजा आहे, कोणाला भिवून खेळण्यात काहीच मजा नाही. बक्कासूर तर माझ्या आवडीचा बैल आहे. बरेच जण म्हणतात सरांची ईर्ष्या आहे, ईर्ष्या वगैरे काही नाही. एक चांगल्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळावी म्हणून आपण गटात गाडी टाकत असतो, कारण गटात